मन मंदिरा गजर भक्तीचा. जितके प्रकार जास्ती तितकं जेवण उत्तम. आणि शेवटी 50 प्रकार जरी खाल्ले तर तृप्तता एकच. इथे 2 प्रकार होते हे, इथे 50 प्रकार झाले. जेवढा भेद जास्ती तेवढी आनंद जास्ती. त्या आमटीत चपाती बुडून खायचं नाही. काही काही माणसांना ही सवय, त्यांना दुसरं काही चालतच नाही, अशी माणसं बघितली तुम्ही. आता एवढी माणसं माझ्या घरी येतात जेवायला, पुष्कळ बघितलं. त्यांना भाजी वाढत, त्यांना ते भाजी म्हणजे ते म्हणतं एवढी कशी कोशिंबीरसारखी वाढायची आणि ती पोळी अशी करायची अशी आमटीत घेऊन खायची, संपलं. इथे तसं कोणी नाही म्हणून मी सांगितलं. त्याला दुसरी ती भाजी बिजी त्याला ती आवडतच नाही. आता त्याला काय कळायचं रायती काय नामकं काय. तो म्हणला बायकोला मी सांगितलंय मला जास्ती करू नकोस. आता याला काय कळणार. तसं सगळं मिथ्या मिथ्या म्हणणाऱ्यांना काय कळणार ज्ञानोबा विलास. 3.5 फूट ताट पेशवाई पंक्तीला जेवलेल्याला द्रोणात घेऊन खाणाऱ्याला काय कळणार. माझं बोलणं कळलं का. तसं ज्ञानोबा हे असे सुगरीण आहेत. ते स्वतःच वर्णन करतायत स्वतःचं. सुगरीण आणि उदारे रसज्ञानी जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसा. सुगरीण आणि उदारे. एखादी बाई सुगरीण असून उपयोग नाही, उदार असावे लागते. नाही तर तोंड बघून तू पडते. काय काय नवीन आहे का काय. तुम्ही जगताय तसं मी सांगितलं तर एवढं काय झालं काय. तो पडताना सुद्धा बघा पद्धत आहे अशी की तो असा करून असं घालायचं आणि जे नसेल ना त्याला नुसतं असा तप बुडवायचं ना असं करायचं. तसं हे नुसते चमचे बुडवून वाढत होते. ज्ञानोबारायांनी वाटीने वाढायला सुरुवात केली. तूप आपल्याकडे बघायला मिळत नाही, पण तुम्ही जर मराठवाड्यामध्ये जाल काय तिथलं तूप जेवण असतं. आमच्याबरोबर पक्वाजा होता अशोकराव, 12 वाट्या तूप खाल्लं त्यांनी. अतिशोक्ती बिलकुल नाही. मी जास्ती तूप न खाणारा, पण इतकं तूप चांगलं मी पण 1 वाटीवर खाल्लं. कारण ते तूपच तसं इतकं साजूक, इतकं उत्कृष्ट. त्याच्याबरोबर पुरणपोळीसुद्धा तशीच. मी कशा करता सांगितलं की जितका भेद जास्ती तितकं जेवण उत्तम, तितकं जेवण उत्तम. म्हणून द्वैत दशेचे अंगण काय. घरात जितक्या वस्तू जेवढ्या खोल्या जास्ती तेवढी श्रीमंती जास्ती. कळलं तुम्हाला काय. त्या बाईच्या घरी गेलो होतो, तिचं कपाट उघडलं, चुकून बघितलं. काय तुम्हाला सांगू, एवढ्या साड्या, त्यातल्या तिच्या अंगावर कधी नेसलेल्या सुद्धा बघितल्या नाही तितक्या साड्या. म्हणजे जेवढ्या साड्या जास्ती नुसत्या साड्यावरून श्रीमंती कळते, बँक बॅलन्सवरून नाही. तसं प्रभूचा विलास सहज बघितलं. बघा केवढा विलास आहे हा. सर्व सारखेच आहेत पण एकसारखे नाहीत. सारखेच आहेत. हात पाय नाक कान डोळे जी इंद्रिय असायला पाहिजे तिथेच आहेत. पण असा असून सुद्धा असा विलास मांडलाय की एकासारखा नाही. मग जेवढा भेद जास्ती बरं का तेवढी अद्वैत प्रतीती जास्ती. म्हणून महाराज म्हण द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. कारण बघा वाह कढी वाह, आमटी वाह, अळूची वडी वाह. एक कळलं का. रुची भिन्न पण वाह एकच. समाधानाची जागा तीच हो. असं नाही की अळूची वडी खाल्ल्यानंतर इथे समाधान आणि बासुंदी वा म्हटल्यानंतर इथे बासुंदी वा नाही. समाधानाची अवस्था तीच पण भिन्न रुचीतून भिन्न प्रतीतून वा.
वा, अहो काय हो बासुंदी, खा, वा, काय हो मिरचीचं भजं पण काय लागतंय, वा. बघा आता भिन्न रुची आहेत, एक तिखट आहे एक गोड आहे, पण वाची अवस्था तीच आहे. भिन्न रुची असलं तरी वा एक आहे, हेच त्यातलं द्वैतातलं अद्वैत आहे. द्वैत दसेची अंगण अद्वैत ओळगे आपण, जेवढा भेद जास्ती. चला अजून सांगतो. एखादी गाण्याची मैफल आहे, मोठा गवई, काय तुम्हाला सांगू, 3 तास एक राग आळवत बसला. आणि निरनिळ्या ढंगाने गायला तो. माणसं म्हणली आता किती वेळ गातोय कोणाला माहीत, हळूहळू सरकू लागली मागे. हां, म्हणून त्याच्यामध्ये गाण्यामध्ये बडा ख्याल आहे. पाठ जर फार पाऊण तास गायला ठीक आहे. मग त्याच्यानंतर लगेच पिया बिन नाही आवत चैन, ठुमरी पाहिजेच. काय म्हटलं मी, हां, बडा ख्याल झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडीशी, हां, मग पुन्हा ख्याल घ्या, पुन्हा दुसरी. कशा करता सांगितलं मी, हा असं मिळून वा, काय तुम्हाला सांगू, दरबारी रंगला. आणि त्याच्यानंतर जी ठुमरी आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मालकूंस गायला आणि शेवटी भैरवी ठुमरी गायली. आ हा हा हा, वा, क्या बात, क्या बात, क्या बात. असं जेवढं भिन्न भिन्न रुचीने वाढलं, पण एकंदरीतनं गाणं उत्कृष्ट झालं. आला का भेद? एकंदरीत गाणं कसं मस्त. आणि खरं सांगू का तुम्हाला, अहो कंटाळा आला नाही. कंटाळा आला नाही. कंटाळा आला की संपलं. तसं आमचं प्रवचन कुठपर्यंत बरं आहे, तुम्हाला कंटाळा येत नाही तिथपर्यंत. काय हो, नाहीतर हे अमृतान बोला कशाला कोण एवढी माणसं येतात. आमचा प्रयत्न ही जेवणं खाणं सांगून तुम्हाला वाढायचं, पण वाढायचं नाही, नुसतं मिटक्या मारत घरी पाठवायचं. पण ती मिटकी अशी आहे की पुन्हा दुसऱ्या दिवशी खावीशी वाटते. खादलेसे खावे वाटे, म्हणून तर आज 31 वर्ष चालू आहे. प्रयत्न हाच आहे. हां, अध्यात्म हा बडा ख्याल आहे, तर लवकर संपणारा नाही. जीवनभर गाणं गायलं तर न संपणार आहे. पण त्याच्यामध्ये हे दृष्टांत द्राष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी अवघड विषय सुद्धा सोपा करून टाकला. बरं का, आता गंमत सांगतो बघा कसं झालं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, पण भ्रांतासी काम विषयावरी. एक समजून सांगण्याकरता होई सांगितले, याला पूरक असे नाही. कसा पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पत्राड, परी ते अव्हेरोनी गोछुड, अशुद्ध काय न सेविती. काय दृष्टांत दिला, काय दूध गोड आहे, किती गोड आहे, पण बघा म्हणाले ते गोछीड. एका पदराच्या पलीकडे असलेलं दूध घेत नाही, ते रक्त शोषून घेतं. तसं सामान्य माणसं त्या विषयात अडकतात, पण त्याच्या पलीकडे जे निज ज्ञान आहे तिथपर्यंत पोचत नाहीत. काय दृष्टांत दिला, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, त्वचेची पत्राड, परी त्या अवेरुनी गोछुड, अशुद्ध काय नसे. कमल कंदाणी दर्दुरी नांदणुको एकेची घरी. बघा कसा विलास म्हणतायत ज्ञानोबा. नांदणुको एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमुर येरा चिखलची उरे. बघा कमळ असं चिखलामधून वर येतं, बरोबर आहे. बाहेरचा भ्रमर ते कमळ उमललं की किती मैलोभर लांबून येतो, मैल मैल वाज जातो, त्यालाच येतो, बरोबर येतो, बरोबर आहे. आणि त्याच्या दांड्याला धरून एक बेडूक त्या चिखलातले किडे खात असतं. कळलं का? बाहेरचा भ्रमर येऊन त्याच्यातला मध घेतोय, हा दांड्याला चिकटून असलेलं बेडूक किडं खात आहे. तसं ईश्वरी सत्तेच्या अस्तित्वाला टिकून तुम्ही आहात,
पण काय करणार, नको ते किडे खाताय, आहे तर पराग सेवन करण्याकरता भ्रमर व्हावं लागेल, आहे ना. आता बघा, आता तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे दृष्टांत कशा करता काय. त्याच्यापुढे अजून मोठं कौतुकाने सांगितलं. ते म्हणाले एक मोठा श्रीमंत होता, नाणी पुरून ठेवली. माझं बोलणं कळलं का? पण तो काय करत होता माहिती आहे का? गावातून भीक मागायचा आणि त्याच्यावरून बसून खायचा. म्हणजे कोणीतरी भेटायला पाहिजे. काय म्हटलं मी? मग त्यांनी सांगितलं, अरे बाबा, लहान होता, अगदी रंगून सांगत नाही, मग फारच वाढतं ते, त्याच्यातच कथा संपून जाईल टाईम. भीक मागायची आणि हंड्यावर बसून खायचं. 1 फूट उकरलं की हंडे होते. पण हे दुसरं कोणाला माहीत नव्हतं. बाप मेला, आई मेली, सगळी मिळेल, भीक मागायचं शिकलं काही नाही लाडानी. मग शेवटी बापाचा मित्र भेटला. लोह्या आरुतल्या ती शस्त्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये, दरिद्री जिये. मग बापाने सांगितलं, तुझा बाप इतका श्रीमंत होता, येड्या, तुला काही माहिती नाही. म्हटलं, काका काही नाही, सगळं संपलंय. हल मूर्खले काचा, फक्त तुझा बाप झोपत होता कुठे तिथे दाखव, त्याचे खाट कोते होते तिथे दाखव. इथे हां म्हणले, आता इथे उकर. ते म्हणले, कशाने उकरू? उकरायला माझ्याकडे टिकावसुद्धा नाही, फावडंसुद्धा नाही. कालच ते विकून जे पैसे आले ते खाल्ले. बरं झालं, भाग्यवान आहेस, पण भाग्यवान आहेस. मग टिकाव फावडं त्यांनी आणलं त्या बापाच्या मित्रांनी, संतांनी. कळलं का तुम्हाला? हां, अहो नुसतं उकरलं. पहिली तुम्हाला सांगू, टिकाव जोरात मारल्याबरोबर हंड्यालाच अडकलं. तसं संतांचा एक अनुभवाचा शब्द आपल्या हृदयावर रुजल्यानंतर बरोबर आकडून बसतो आणि हंड्याचा शोध लागतो, आपल्यातल्या परमात्म्याचा आपल्याला शोध लागतो. मन मंदिरा, गजर भक्तीचा.